नवीन जाहिरात आलेली आहे. ती जाहिरात काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. संपूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. मी ते डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. तर आजची ही भरती आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निघालेली भरती आहे. संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया की शैक्षणिक पात्रता काय आहे, लास्ट डेट काय आहे, सिलेक्शन प्रोसिजर कशी राहणार आहे, फी किती राहणार आहे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पहा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका याद्वारे ही जाहिरात आलेली आहे. गट अ ते गट क संवर्गातील ही जी खालील जी पदे आहेत सरळ सेवेनं भरली जाणार. म्हणजे याच्यासाठी फक्त एकच एक्झाम होणार आहे, एवढं लक्षात घ्या. सरळ सेवेनं भरली जाणार असल्यामुळं एकच एक्झाम या पदांसाठी राहील. आता ही पदे कोणकोणती आहेत तर किरण शास्त्रज्ञ आहे, टीबी अँड चेस्ट फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी. यानंतर इथं आरक्षणानुसार पदसंख्या वगैरे दिलेली आहे, ते तुम्ही इथं वाचून घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी स्टाफ नर्स हे पद आहे. ठीक आहे. स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 70 जागांसाठी ही भरती होत आहे. सांख्यिकी सहाय्यक या पदासाठी 3 जागा आहेत. लॅब टेक्निशियनसाठी 1 जागा आहे. त्यानंतर एक्सरे टेक्निशियन आहे, यासाठी 3 जागा. फार्मासिस्ट या पदासाठी एकूण 7 जागा आहेत. यानंतर ANM या पदासाठी एकूण 31 जागा आहेत. अतिशय चांगल्या प्रकारच्या जागा आहेत मित्रांनो. तुम्ही यासाठी जर इलिजिबल असाल तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करा. यानंतर शैक्षणिक पात्रता आणि अनुभव काय आहे ते इथं सांगितलेलं आहे. आता सर्व पदांसाठी अनुभव आवश्यक नाही, पण काही पदांसाठी जो अनुभव आहे ते मी तुम्हाला इथं सांगेनच. किरण शास्त्रज्ञासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील रेडिओलॉजी विषयातील MD DNB पदवीधारक आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि इंडियन मेडिकल कौन्सिलकडील अथवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त शासन संस्थेतील संगणक अर्हता म्हणजे कॉम्प्युटरचा कोर्स तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. 2 नंबरचं पद जे आहे ते टीबी अँड चेस्ट फिजिशियन या पदासाठी कोणत्याही विद्यापीठाची MD DNB चेस्ट अँड TB डिसीजमधील पदव्युत्तर परीक्षा पास असणं आवश्यक आहे. त्यानंतर 5 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि कॉम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे, कॉम्प्युटर सर्टिफिकेट आवश्यक आहे. यानंतर वैद्यकीय अधिकारी आहे. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBSची पदवी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. यानंतर स्टाफ नर्स या पदासाठी पहा, ज्या पदांसाठी जास्त अर्ज करणार आहेत आणि मोस्ट ऑफ विद्यार्थी खूप जण इलिजिबल असणार आहेत, अर्ज करतात त्या पदांसाठी. यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील BSc नर्सिंग अथवा GNM शिक्षणक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. याचं सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे आणि मान्यताप्राप्त शासन संस्थेकडील संगणक अर्हता आवश्यक. यासाठी कोणताही अनुभव मागितलेला नाही. या पदासाठी तुम्ही जर इलिजिबल असाल तर नक्कीच अर्ज करा. 100% तुम्ही अर्ज करा. यामध्ये तुमचं सिलेक्शन चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर 100% होणारच आहे. एकूण 70 पोस्ट या पदासाठी भरल्या जाणार आहेत. यानंतर सांख्यिकी सहाय्यक आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की कोणत्याही विद्यापीठातील सांख्यिकी विषयातील पदवी म्हणजे BSc स्टॅटिस्टिक्स, BSc अप्लाइड स्टॅटिस्टिक्स कंप्लिटेड किंवा स्टॅटिस्टिक्स जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि कॉम्प्युटर नॉलेज मोस्ट ऑफ सर्व पदांसाठी आवश्यकच आहे. यानंतर लॅब टेक्निशियन हे पद आहे. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc ही पदवी आवश्यक आहे. त्याचबरोबर DMLT कोर्स पूर्ण करणे आवश्यक आहे आणि कॉम्प्युटर नॉलेज, कॉम्प्युटर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. यानंतर पुढचं जे 7वं पद आहे ते एक्सरे टेक्निशियन आहे. यामध्ये भौतिकशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठातील BSc शाखेची पदवी आवश्यक आहे. म्हणजे BSc फिजिक्स जर तुम्ही असाल तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. आणि एक्सरे टेक्निशियन या विषयातील टेक्निशियन कोर्स आणि कॉम्प्युटर सर्टिफिकेट. आता 9वं जे पद आहे ते फार्मासिस्ट आहे. यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची D.Pharm किंवा B.Pharm पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि महाराष्ट्र किंवा इंडियन फार्मसी कौन्सिलकडे नोंदणी करणे आवश्यक आहे आणि कॉम्प्युटर सर्टिफिकेट. आणि शेवटचं जे पद आहे ते ANM आहे. या पदासाठी महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांच्याकडील मान्यताप्राप्त ANM अथवा GNM कोर्स उत्तीर्ण अथवा BSc नर्सिंग जर तुम्ही असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी आवश्यक आहे आणि कॉम्प्युटर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आता वेतन श्रेणी जी तुम्ही इथं पाहू शकता की किरण शास्त्रज्ञ, त्याचबरोबर आणि टीबी अँड चेस्ट फिजिशियन या पदासाठी जे आहे ते 20,008
सॉरी 67,700चे 2,08,700 एवढी वेतन श्रेणी या 2 पदांसाठी असणार आहे. यानंतर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 56,100 ते 1,77,500 एवढं पे लेवल असणार आहे. स्टाफ नर्सच्या पदासाठी 35,400 ते 1,12,400. सांख्यिकी सहाय्यक आहे यासाठी 25,500 ते 81,100 एवढं पे असेल. लॅब टेक्निशियन या पदासाठी आणि एक्स रे टेक्निशियन हे पद जे आहे ते या अनुक्रमे 35,400 ते 1,12,400 एवढं पेमेंट तुम्हाला असणार आहे. यानंतर फार्मासिस्ट हे पद आहे, त्यामध्ये 29,200 ते 92,300 एवढं पेमेंट तुम्हाला असेल. आणि ANM या पोस्टसाठी 25,500 ते 81,100 एवढं पे लेवल असणार आहे. आता वयोमर्यादा काय आहे? वयोमर्यादा जी मागितलेली आहे ती कमीत कमी 18 वर्षे, ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवार जे असतील त्यांच्यासाठी 43 वर्ष. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, ऑदर भूकंपग्रस्त यांच्यासाठी 45 वर्ष आहे. अंशकालीन उमेदवार 46 वर्ष आहे. माजी सैनिक आहेत त्यांना सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्ष इतका राहील, ठीक आहे. अनाथ व खेळाडू उमेदवार असतील तर 43 वर्षे. अशा प्रकारे ही वयोमर्यादा आहे. आणि ही वयोमर्यादा कधी ग्राह्य धरणार जाणार आहे, किती तारखेपर्यंत? तर 30/12/2021 पर्यंत तुमचं हे वय असणं आवश्यक आहे, ठीक आहे. यानंतर ही जी एक्झाम होणार आहे ती कशी होणार आहे? परीक्षा शुल्क जे आहे ते असणार आहे मागास अनाथ प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 150 आणि अमागासवर्गीय खुल्या प्रवर्गातील जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी 300 रुपये हे परीक्षा शुल्क आहे. आता एकापेक्षा जास्त पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याला स्वतंत्र परीक्षा शुल्क म्हणजे प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं परीक्षा शुल्क तुम्हाला भरावं लागणार आहे. माजी सैनिक जर असेल तर तुमच्यासाठी परीक्षा शुल्क नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची जी मुदत आहे 30/12/2021 पर्यंत आहे, संध्याकाळी 6:15 पर्यंत. आता इथं ऑनलाईन अर्ज तुम्हाला कुठं करायचा आहे? तर इथं वेबसाईट दिलेली आहे www.pcmcindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. इथं संपूर्ण प्रोसिजर दिलेली आहे की अर्ज कसा करायचा तुम्ही वाचू शकता. नोटिफिकेशन डाउनलोड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. सर्व सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक तुम्ही वाचायच्या आहेत. आता ही लेखी परीक्षा होणार आहे. इथं संपूर्ण एक्झाम कशी होणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही इथं पाहू शकता. हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही पहा. आणि गुणवत्ता यादीमध्ये मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी किमान कमी 45% गुण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ठीक आहे. यामध्ये लेखी परीक्षा जी आहे ती पद क्रमांक 3 ते 9 या पदांसाठी तुम्ही पाहू शकता. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या विषयाची प्रश्नकर्ता प्रत्येकी 50 गुण याप्रमाणे 200 गुणांची लेखी परीक्षा होईल. म्हणजे प्रत्येक टॉपिकवर 50 प्रश्न येतील आणि एकूण 200 गुणांची ही परीक्षा होईल. म्हणजे 200 गुणांची परीक्षा होईल. आणि मेरिट लिस्ट येण्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 90 मार्क पडणे आवश्यक आहे, ठीक आहे. 90 मार्क जर पडले तर तुम्ही या पदांसाठी ग्राह्य धरले जाईल. त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल. म्हणजे 90पेक्षा जास्त जे गुण पडलेले आहेत ते. हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत, तुम्ही वाचू शकता. आरक्षणासंदर्भात असतील किंवा फॉर्म कसा भरायचा आहे, अटी शर्ती आहेत, संपूर्ण वाचून तुम्ही या डिटेल्स फॉर्म भरा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही लिंक देत आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे pcmcindia.gov.in. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.